नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। दारू ढोसून आई आणि बायकोला मारहाण केल्यानंतर आईनेच त्या पोराच्या डोक्यात वार केलेले आहे आणि घरातच रक्ताचा पाट वाहिलेला आहे। अतिशय भयानक घटना या ठिकाणी घडलेली आहे, पण ती नेमकं कशी, कुठे आणि कधी घडली हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। सतत दारू पिऊन घरात वाद घालणाऱ्या मुलाचा जन्मदात्या आईनेच धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली आहे। ही धक्कादायक घटना नांदेडच्या भोकर तालुक्यातील धावरी या गावात घडलेली आहे। मृत तरुण नेहमी दारू पिऊन घरात वाद घालत असे, तसेच आई आणि पत्नीला मारहाण देखील करत असे। याच गोष्टीला कंटाळून आईने मुलाला संपवण्याचे ठरवले। या प्रकरणी आई विरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देखील सुरू आहे। पण नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं हे देखील आपण जाणून घेऊया। तर मृत तरुणाचे नाव बालाजी नागा राऊत असे आहे। तो गेल्या अनेक वर्षांपासून दारूच्या व्यसनेत बुडालेला होता। दारूच्या नशेत तो अनेकदा आई आणि पत्नीला मारझोड देखील करत असे, शारीरिक आणि मानसिक अत्याचार देखील करत असे। शिवीगाळ करणे, भांडण करणे हे तर त्याच्यासाठी रोजच झालं होतं। पत्नी या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली होती। 5 एप्रिल रोजी बालाजी नेहमीप्रमाणे दारू पिऊन शेतातील आखाड्यावरून घरी आला होता। घरी आल्यानंतर त्याने आईसोबत पुन्हा वाद घातला। आईला संताप अनावर झाला। आईने थेट धारदार शस्त्राने मुलाच्या डोक्यात वार केले। हा हल्ला इतका जोरदार होता की यात मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर मृतकाचा भाऊ नरसप्पा नागा राऊत याने भोकर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।